हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आम्ही मजेत आहे आणि तुम्ही पण मजेत असाल अशी आशा आहे. अन्वितला स्कूलला सोडून आलेलो आहे. अंघोळ झाली आहे माझी. अजून ब्रेकफास्ट व्हायचं आहे, बनवून ठेवलंय. आणखी परत उचक्या लागलेल्या आहेत आज. आता अंघोळ झाली आहे तर पहिल्यांदा मी पूजा करून घेते. ते विनायक पण अंघोळीला गेलाय, तोपर्यंत पूजा होईल माझी. मग नंतर ब्रेकफास्ट करेन. विनायक आंघोळीला गेला होता तोपर्यंत मग मी मस्त अशी देवपूजा करून घेतली. पूजा केली की दिवसभर असं फ्रेश वाटत राहतं. पूजा झाली, आता कट्टा स्वच्छ असा पुसून घेते. सामान आवरलं इथलं, थोडंसं राहिलंय ठेवायचं. मगाशी अन्वितला सोडून येताना काही सामान घेऊन आलेलं. मॅगीचं पॅकेट आणलंय आणि कढीपत्ता संपलेला. परत स्ट्रॉबेरी घेऊन आले. ही स्ट्रॉबेरी गोड आहे त्यामुळे मी घेऊन येते सारखं तिथूनच. आणखी मुळा आणलाय. आणखी काय आहे, आणखी काही नाही. दुधाचं पॅकेट आणि हे उडीद डाळ आहे, उद्या डोसे बनवणार आहे त्यासाठी. संपलेली घेऊन आलोय. विनायकची पण आंघोळ झाल्या. आता मी हे सामान नीट ठेवते आणि ब्रेकफास्ट करायला घेतो आम्ही. पूजा झाल्यानंतर कट्टा असा स्वच्छ पुसून घेतला. ब्रेकफास्टला आज चित्रांना बनवलंय. ह्याच्यामध्ये ओले हरभरे सोललेले त्या दिवशी, ते घातलेत. दिसायला छान दिसायला लागलंय नाही. शेंगदाणे पण घातले थोडेसे. एक अख्खा लिंबू पिळाय एवढ्या एवढ्या भातासाठी. पण लिंबामुळेच छान टेस्ट येते. टेस्ट करून दाखवतोय विनायक आता कसं झालं. इथं मी अन्वितला टिफिनसाठी उडीद डाळ, इथं पोहे भिजवलेत आणि तांदूळ मेथीचे दाणे घातलेत. उद्या डोसा बनवणार आहे त्यासाठी भिजवून ठेवलेत. कसं झालंय चित्रांना खाऊन सांग. छान झालंय. खाऊन तरी सांग अगोदर, का आधीच छान झालंय? छान झालंय ना? छान झालंय. हम्म. मला काय जायचं नाही, इथं थांबायचं आहे. तुम्ही पण टेस्ट करा चित्रांना. मी खाऊन सांगते बस कसं बनलंय. खरंच छान बनलंय, टेस्टी. अन्वितला पण टिफिनला हेच दिलंय आज. सांगितलं ना मी तुम्हाला, त्याला राईसचे आयटम्स फार आवडतात. चित्रांना पोळी वगैरे, फ्राईड राईस. म्हणजे असंच चालू असतं. काल फक्त टोमॅटो पालक पुरी दिलेली, आणखी आलूची करी त्याच्यासोबत. हो, टोमॅटो राईस पण आवडतंय त्याला. लहान मुलांना मला वाटतं जास्त करून राईसचे आयटम्स आवडत असतात. मग त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी घालायचं चालू असतं, प्रोटीन मिळावं म्हणून. मी आता ब्रेकफास्ट करते, त्यानंतर तुम्हाला भेटते. आता लक्षात आलं, आईनं लाडू दिलेले, ते पण घेते. नाही तर असेच मात्र होऊन जातात लाडू. माझं पण लक्ष नसतंय, काय नसतंय. आमच्या गावचे लाडू आहेत हे, रेडीमेड आहेत पण छान आहेत टेस्टला. काय म्हणतो? फोन केलीस काय आईला? नाही केला अजून, आता करते. विचार की. breakfast झालं की. बरं आहे काय तू? होय होय, अगोदर ब्रेकफास्ट करते. एनर्जी डाऊन आहे माझी, एनर्जी माझी पूर्ण डाऊन आहे. आता ब्रेकफास्ट केलं की अप होणार. 10 वाजलेत, लेट झाले ब्रेकफास्ट करायला. कुठं आणले आपण? मलाच माहित नाही कुठनं आणले. कुठल्या तरी बेकरीतनं नाही आणलं, आचारी बनवते त्यांच्याकडनं बनवून आणलं. त्यामुळे टेस्टी आहे. मोतीचूरचा लाडू आहे हा. इथला एकदम लाडूची tasty आहे. तिथल्या लाडूची टेस्ट सेमच आहे, होय ना? विनायक आत्ताच ऑफिसला गेला. आता मी काल जे डबे धुतले होते ना, त्याच्यामध्ये आता मग मी ज्वारीचं पीठ काढत आहे. डब्यामध्ये काढलं की कसं इझी पडतं घ्यायला. माझे कपडे अतिशय विस्कटलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि त्या दिवशी मला बोटामध्ये धसाडी घुसली होती. कसं झालंय बघा हे. आंटी इकडे स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या आहेत. माझ्याजवळ कॉर्ड नव्हतं, त्यामुळे आता फ्लिपकार्टमधून मी कॉर्ड मागवलेला आहे. 6 मिनिटमध्ये आलेला आहे. बघूया हे कसं आहे. मला ते इयरबड्स आवडत नाहीत का काही माहिती, त्यासाठी मी ऑर्डर केले. ते माझ्या कानातूनच पडतंय. हे छान दिसायला लागले. कनेक्ट करून बघायला पाहिजे कशी आहे क्वालिटी. बोटचं आहे त्यामुळे छानच असणार आहे हे. हेडफोनची क्वालिटी छान आहे. साऊंड असा प्रॉपर ढुम 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 असा येतोय. छान वाटतंय ऐकायला. मला हाच कॉर्ड आवडतो आणि हा माझ्या कानातून पडत पण नाही. ते इयरबड्स का काही माहिती मोठे असतात, मला वाटतं साईजला, ते कानातून पडत राहतात. माझ्याजवळ होतं 1-2, ते मी देऊन टाकलं माझ्या बहिणीला. आंटी आता गेलेल्या आहेत. चपाती बनवलंय त्यांनी आणि पालकचा सांबार बनवलाय आणि इकडे घेवड्याची शेंग बनवलंय. सगळे बाहेर गेले की मी घर असं व्यवस्थित चकाचक आवरून ठेवते, म्हणजे मला असं दिवसभर फ्रेश वाटतं. इथं मसाला डबा पण धुतलाय मी. आता मसाला डबा भरायला घेऊया आपण.
मोहरी, जिरे, मेथीचे दाणे हे सांबारमध्ये घालायला लागतात आणि हळदला मध्ये ठेवते. नेक्स्ट ही हरभरा डाळ आहे, ही मला राईससाठी वगैरे लागते. लास्ट बट नॉट द लिस्ट ही उडदाची डाळ आहे, ही पण राईसला कोणत्या तरी भाजीला घालण्यासाठी उपयोगी येते. मसाला डबा भरून असा मस्त तयार आहे. किती भारी वाटतं ना क्लीन मसाला डबा बघायला. हे आता रिकाम आहे, यात मी विचार करते काही ठेवू, नंतर काहीतरी घालेन याच्यामध्ये. कपडे सुद्धा वाळत घालून आले, आता जाऊन कामं आवरलेली आहेत. आता मी बसून थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करणार आहे. दुपार झालेली आहे म्हणून मी इकडे राईसला ठेवत आहे. म्हटलं की राईसला ठेवून घ्यावं आणि त्यानंतर मग जे डोशासाठी तांदूळ आणि उडीद भिजवलेत ना ते पण बारीक करून घ्यावेत. थंडीचे दिवस आहेत ना, मग पीठ असं छान फर्मेंट होत नाही, म्हणून मी दुपारीच बारीक करून ठेवते, म्हणजे असं छान फर्मेंट होतं. अगोदर मी तांदूळ बारीक करून घेते. एकाच ह्याच्यामध्ये माझं होऊन जातं तांदळाचं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग मी उडीद आणि पोहे एकत्र घालून बारीक करून घेते. खिडकीमध्ये मी कालच्या राहिलेल्या भाकऱ्या वाळत ठेवल्या होत्या. ऊन गेलेलं आहे, आता दुसरीकडे बघते ऊन आहे का. इथं आमच्या दारात 12च्या सुमाराला ऊन येतं. आता तिथं ठेवते. एक दिवस ठेवलं तरी पुरेसं आहे मला भाकऱ्या. तुम्ही मला विचाराल की मी भाकऱ्या उन्हामध्ये का ठेवले, 2 शिल्लक राहिल्या होत्या. एक दिवस भाकरी खाल्ली की लगेच दुसऱ्या दिवशी खाऊ वाटत नाही आणि असं उन्हात वाळवून ठेवलं ना, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. खराबही होत नाहीत भाकऱ्या अशा. पहिल्या ह्याच्यामध्ये मी तांदूळ बारीक केले, याच्यामध्ये आता उडदाची डाळ आणि हे भिजवलेले पोहे बारीक करून घेणार आहे. हे पोहे बघा किती छान भिजलेत, सकाळी भिजवले होते. एक टीप देऊ का, जर तुम्हाला हे पीठ बारीक करायचं असेल ना तर फक्त उडीद डाळ भिजवलेलं असतं, उडीद डाळ घातलेलं पाणी भिजवायचं, म्हणजे छान असं फर्मेंट व्हायला पीठ ते मदत होते. ही टीप मी नेटवरूनच शोधली होती, पण बराच फायदा होतो या टीपने. उडदाचं जे पीठ आहे ना ते पूर्ण असं लोण्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे छान बनतात इडली आणि डोसे. अन्वित स्कूलमधून आलाय आत्ताच, कपडे अजून नाहीत बदलले. काही घेऊन खेळायला लागलायस? असं लांबवायचं काय याला? हे मी भाकऱ्या वाळवलेल्या दाखवते, कसा साऊंड येतोय त्याचा. एकदम अशा कडक वाळलेल्या आहे त्याच्यामध्ये भाकऱ्या. 1 मिनिट. हां, हे बघा एकदम क्रिस्पी करून ठेवले. तू आता काय जेवलास बाळा सांग? चपाती दिलेली अर्धी, त्यातली एवढी चपाती खाल्ली आणि काय खाल्लं याच्यासोबत? भाकरी वाळलेली. कशी लागली भाकरी? छान लागतं ना. 3 तास जेवतोय, 3 तास फिरतोय पोरग. हे मिक्स कर आवर, आणि याला आवडत नाही मिक्स करायला भात आणि आमटी. आवर बाळा. हे बघा इथं उन्हामध्ये मी पातेलं ठेवलं इडलीचं, म्हणजे डोस्यासाठी पीस भिजवलेले. कसं भारी दिसायला लागलंय ना. एक्सपेरिमेंट. गाईज आता आम्ही एक एक्सपेरिमेंट करणार आहे, बलून आणि ऑरेंज पीलचा. होय ना? होय. स्टार्ट करूया. अजून तर गाईज चला तर आपण एक्सपेरिमेंटला स्टार्ट करूया. कसं फुटलं ना? लागलं का हाताला? होय लागलं. अन्वितचा आता होमवर्क चाललेला आहे, सोबतच ऑरेंजेस खायचे पण चालू आहेत त्याचे. खाल्लं नव्हतं, मीच आठवण करून दिली, म्हणजे पटपट कंप्लीट केलं की त्याला आता कन्नडाच्या ट्युशनला घातलंय मी, कारण मला पण कन्नडा इतकं जमत नाही ना, त्यामुळं. खा पटकन, लिही आणि ट्युशनला जा. अन्वितला सोडायला मी ट्युशनला निघाले होते. त्याच्या बॅगचा आणि जॅकेटचा कलर एकच झालेला आहे. बाय बाय.